मित्रांनो, आपण आज बघणार आहोत ॲक्सिस म्युच्युअल फंडचा रिटायरमेंटचा सेव्हिंग प्लॅन, ॲग्रेसिव्ह प्लॅन आपण याच्यामध्ये आज बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. पहिली गोष्ट तर लक्षात घेऊ की याच्यामध्ये हा जो आहे तो व्हेरी हाय रिस्क मध्ये दाखवला गेला आहे. रिटर्न्स यांनी काही विशेष बनवलं नाही आहे. ॲक्सिस जी कंपनी आहे त्यांचा हा आपला म्युच्युअल फंड आहे, त्याचं नाव आहे ॲक्सिस रिटायरमेंट फंड ॲग्रेसिव्ह प्लॅन. ठीक आहे, हे काय आलं असं? ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघूया आपण 20 रुपयाची एनएव्ही चालली आहे. किती रुपयाची एनएव्ही चालली आहे? 20 रुपयाची आपली आता सध्या इथं एनएव्ही आहे. सिन्स इन्सेप्शन 758 कोटीचा एव्हीएम दिला त्यांनी. ठीक आहे, 15% CAGR मेंटेन केलाय 6 वर्षामध्ये असं म्हणतायत. पुढे जाऊन आपल्याला रियालिटी कळणारच आहे. जर तुम्ही परफॉर्मन्स मध्ये बघितलं तर 1 लाख रुपयाची तुमचे आता 2 लाख झाले असते. म्हणजे 6 वर्षामध्ये 6.5 वर्षामध्ये जवळपास तुमचे फक्त डबल पैसे बनले असते. FD पेक्षा थोडंसं बरा रिटर्न त्यांनी दिलेला आहे. आणि याला कम्पेअर FD बरोबरच करणं ऍक्च्युली योग्य. FD पेक्षा थोडा जास्त सेफ पण आहे थोडासा. डेटमध्ये पोर्शन चांगला टाकतात, ते इक्विटीमध्ये पण टाकतात, लार्ज कॅपमध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं इन्व्हेस्टमेंटचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे किंवा हे जे इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न आहे तो 65% इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात, डेटमध्ये, ETFsमध्ये आणि रिट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ठीक आहे. अठरा वर्ष पैसे नॉर्मल लोक ठेवतात. आता ह्याचा एक प्रॉब्लेम एक अजून आहे, महत्वाचा प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. तो लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यात जास्त महत्वाचा इथं लिहिलेलाच आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, सगळ्यात जास्त महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे की अन ओपन एंडेड रिटायरमेंट सोल्युशन ओरिएंटेड स्कीम हॅव्हिंग अ लॉक इन पिरियड ऑफ 5 years or till retirement age which is earlier. म्हणजे हा मिनिमम 5 वर्ष आपल्याला ठेवावाच लागतो. म्हणजे 2025 मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्ही सांगितले की 2035 पर्यंत मी याला पैसे ठेवणार आहे, तर असे होतात 10 वर्ष. पण मिनिमम लॉक इन पिरियड हा 5 वर्ष असणार आहे. म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्ही याला पैशाला हात लावू शकत नाही. SIP करा, लमसम करा, पैसे ब्लॉक असणार. किती वर्ष? 5 वर्ष, 10 वर्ष और 5 वर्ष, विच एव्हर इज अर्लियर, असं त्याचं काम आहे. ठीक आहे. म्हणजे मिनिमम 5 वर्ष तुम्ही त्याला काय करू शकता? हात लावू शकत नाही. त्यामुळे जर पैशाची गरज पडली तर याच्यावर तुम्ही डिपेंड राहू शकणारच नाहीत. परफॉर्मन्स मध्ये जर बघितलं आपण याचं तर ऑल टाइम हायवर आपली प्राइस चालली आहे. हा त्याचा चार्ट आहे. तर 10 रुपयाची जी प्राइस होती आपली, ठीक आहे, ती जवळपास जाऊन आपली किती गेलेली आता बघा. 10 रुपयाची प्राइस जी आहे ती आपली आता जवळपास आपण ऑल टाइम हायला आहोत इथे. ठीक आहे, आपण इथे ऑल टाइम हायला गेलेलो आहोत. कॅपिटल मिक्स मध्ये जर बघितलं तर जवळपास 78% काय आहे? इक्विटी आहे, डेट आहे 22%. ठीक आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 22% पैसे टाकलेत, हेल्थकेअर मध्ये 8% पैसे टाकलेले आहेत. सगळे चांगले चांगले हे आहेत सेक्टर, त्याचा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम फक्त आहे की 5 वर्ष लॉक इन पिरियड. पण यांनी एक फायदा पण आहे ना की गोल पण कम्प्लीट होतात. तर लोक काय करतात? पैसे विड्रॉ करतात. लोकांना एक सवय काय लागली असते की आपण नॉर्मली गोष्टींना ग्रँटेड घेतो. पैसे आले चला कार घेऊ, पैसे आले चला हे करू. ठीक आहे, हे झालं काय म्हणतात त्याला, नवीन काहीतरी खर्च काढतो आपण 10 वेळा. तर त्या खर्चातनं आपल्याला वाचण्यासाठी एक गुड आयडिया आहे. ठीक आहे, अजून काय म्हणजे फार काय त्याचा वेगळा उपयोग नाही आहे. ठीक आहे, ओके, पुढे बघूया. तर चांगल्या चांगल्या सेक्टरमध्ये पैसे आहेत. फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये सगळ्यात जास्त वेटेज त्यांनी दिलेले आहे सध्या तरी. आणि ओके, अजून काय बघायचं बरं? मिड कॅप मध्ये बघा 8% दिले, 15% दिले, स्मॉल कॅप मध्ये 8%, ब्लू चिप मध्ये जास्त शेअर असल्यामुळे म्हणजे टोटल 78% पैसे हे इक्विटी मध्ये आहेत. त्याच्यातले 75% इकडे आहेत, मिड कॅप मध्ये इकडे आहे आणि स्मॉल कॅप मध्ये कमी आहेत. त्याच्यामुळे हा थोडा स्लो डाऊन आहे, तो हा थोडा सेफ साईडला जास्त आहे असं तुम्ही समजू शकता त्याला. त्यानंतर हा आपण आता परफॉर्मन्स बघितला, पोर्टफोलिओ बघितला. ठीक आहे, याच्यामध्ये अजून काही नाही विशेष. तर इन्व्हेस्टमेंट करू शकता याच्यामध्ये. आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा औंधला ऑफिस आहे फिनटेज कॅपिटल नावाने. आणि प्लस आपला विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी जो चॅनलचं नाव आहे, तो आपला क्लासेस पण आहेत. आपण त्या शेअर मार्केटचे क्लास घेतो. आणि तुम्हाला याच्याबद्दल सगळा गायडन्स, कुठल्याही म्युच्युअल फंड स्कीमबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि फॉलो करा, म्हणजे नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.